जयपूर एक्सप्रेसमधला एक थरारक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। आरोपीचं नाव चेतन सिंह असं आहे। 26/11चा व्हिडिओ त्या रात्री त्याने पाहिला असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानंतर पुढे काय घडलं ते पहा। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। त्यानं पहिल्यांदा वरिष्ठ अधिकाऱ्याला गोळी मारली, त्यानंतर 3 प्रवाशांना सुद्धा गोळी मारलेली आहे। चेतन याचे मानसिक संतुलन बिघडले होते, त्याच्यावर व्हिडिओचा कदाचित परिणाम झाला असेल। त्याची आता नुकतीच बदली झाली होती, त्यामुळे नाखुश होता, कौटुंबिक वाद होता, गरम डोक्याचा होता, असे अनेक मुद्दे आता समोर आलेले आहेत। जयपूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक 5 मध्ये गोळीबाराची ही थरारक घटना घडली। यात हल्लेखोराने चेतन सिंहने ASI टिका राम मीना व 3 प्रवाशांना गोळ्या घालून ठार केले। या घटनेनंतर चेतन सिंहने बोगीतील इतर प्रवाशांना धमकावले। त्यापैकी एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ चित्रित केलेला आहे। त्यात चेतन विरुद्ध दिशेला तोंड करून उभा असल्याचे दिसून येत आहे। त्याच्या हातात बंदूक असून ती त्याने शेजारच्या शीटवर टेकवली आहे। चेतन सिंह व्हिडिओत बोलताना दिसून येत आहे की हे लोक पाकिस्तानमधून ऑपरेट झालेले आहेत म्हणून त्यांना मारले। भारतात राहायचे असेल तर फक्त मोदी आणि मोदी असे तो या व्हिडिओत म्हणत आहे। मानसिक संतुलनामुळे माणूस काय करेल हे कधीच सांगता येत नाही।